नमस्कार मित्रांनो, मी तुमचा ज्योतिष मित्र तुमचे पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो श्री शास्त्री या आपल्या एकमेव नक्षत्रावरून दैनिक भविष्य सांगणाऱ्या चॅनल मध्ये. आपण या नक्षत्रावरनं भविष्याबाबतीत वेगवेगळ्या संकल्पना लवकरात लवकरच चालू करतोय, त्यामुळे आपले चॅनल लाईक करायला, शेअर करायला आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर आज आहे दिनांक 23 जानेवारी 2026 आणि आज चंद्र आहे सकाळी पूर्व भाद्रपदा नक्षत्रामध्ये आणि दुपारी 2:33 नंतर चंद्राचे भ्रमण होत आहे उत्तरा भाद्रपदा नक्षत्रामध्ये. त्यातल्या त्यात आज अजून एक अनोखा योग आलेला आहे. आज आहे वसंत पंचमी. वसंत पंचमी म्हणजे नेमकं काय? वसंत पंचमीच्या दिवशी सरस्वतीचे पूजन करायचे असते. आजचा दिवस सरस्वती पूजेसाठी अत्यंत उत्तम आहे. आज शुक्रवार आणि वसंत पंचमी या दोन्ही गोष्टी समवेत आल्यामुळे आज आपल्याला कला क्षेत्रातील लोकांसाठी आजचा दिवस खूप जास्त चांगला आहे. आजच्या दिवशी आपण विद्या आरंभ केल्यास अत्यंत उत्तम राहील. त्यामुळे लहान मुलांना आज नक्कीच पाटीवरती सरस्वती काढायला शिकवावे, कारण आजचा दिवस त्यांच्यासाठी अति उत्तम असा आहे. तर आज वसंत पंचमी असून आपण सरस्वतीचे पूजन आवर्जून करावे. आपणासाठी अत्यंत शुभ राहील. कला क्षेत्रातील लोकांसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस अत्यंत शुभ असा आहे. तर आपण येऊया आपल्या मूळ मुद्द्यावरती. आजचा दिवस म्हणजे वसंत पंचमीचा आणि 23 जानेवारी 2026 चे दैनिक नक्षत्र भविष्य चालू करूया. प्रथम नक्षत्र अश्विनी नक्षत्र. शारीरिक बाबतीत बोलायला गेलं तर सकाळी वाहने थोडे जपून चालवणे गरजेचे राहील. थोडं भय मनामध्ये असू शकते. दुपारनंतर सामाजिक क्षेत्रामध्ये आपले मित्र आपल्यास चांगली मदत करतील. संध्याकाळी जुनी येणी वसूल होतील आणि प्रेमाबद्दल आपल्या मनात काही गैरसमज असेल किंवा आपल्या जोडीदाराबद्दल आपल्या मनात काही गैरसमज असेल तर आज संध्याकाळपर्यंत तोही दूर होणार आहे. एकंदर म्हटलं तर आजचा दिवस दुपारनंतर आपल्यासाठी उत्तम आहे. आजसाठी आपणास उपाय गणपतीला पिवळे फुल अर्पण करावे आणि आजसाठी दिवसाची शुभता आहे आपणासाठी 45%. दुसरे नक्षत्र भरणी नक्षत्र. आज आर्थिक बाबतीत बोलायला गेलं तर सकाळी महत्वाची कामे आपण लवकर आटपली तर आपल्यासाठी उत्तम राहील. प्रेमाबाबतीत बोलायला गेलं तर सकाळची वेळ उत्तम आहे. आपण अत्यंत रोमॅन्टिक असू शकतात. आपल्या जोडीदाराची चांगली साथ लाभेल. मात्र सायंकाळची वेळ आपल्यासाठी उत्तम नाही, त्यामुळे मतभेद करून घेऊ नका. तिसऱ्या माणसामुळे दोघांमध्ये वाद किंवा भांडण शक्यतो टाळलेले उत्तम राहील. कौटुंबिक बाबतीत बोलायला गेलं तर संध्याकाळची वेळ आपल्यासाठी चांगले नाही. थोडे शांत राहणे गरजेचे आहे आणि सायंकाळच्या वेळेस पाण्यामध्ये खेळू नका किंवा आगीपासून दूर राहा. थोडा अपघात किंवा घातपात होण्याची शक्यता आहे. आजचा दिवस आपल्यासाठी सर्वसाधारण आहे. आजसाठी आपणास उपाय आहे सरस्वतीच्या फोटोसमोर मोगऱ्याचे धूप लावून आपण सरस्वतीचे पूजन करावे आणि आजसाठी दिवसाची शुभता आहे आपणासाठी 55%. तिसरे नक्षत्र कृतिका नक्षत्र. सकाळी आपण कोणत्याही प्रकारचे लांबचे प्रवास किंवा महत्वाची कामं न केलेली आपल्यासाठी उत्तम राहील. दुपारनंतर विद्यार्थ्यांसाठीचा दिवस अत्यंत उत्तम आहे. आपल्याला स्पर्धेमध्ये किंवा कोणत्याही प्रकारच्या परीक्षेमध्ये चांगले यश संपादन करता येऊ शकते. संध्याकाळी आपले आरोग्य चांगले सुधारेल. एकंदर म्हटलं तर आजचा दिवस आपल्यासाठी सर्वसाधारण आहे. आजसाठी आपणास उपाय गुळ आणि फुटाणे सरस्वतीच्या पुढे प्रसाद म्हणून ठेवावे आणि नंतर वाटावे आणि आजसाठी आपल्याला दिवसाची शुभता आहे 65%. चौथे नक्षत्र रोहिणी नक्षत्र. सकाळी घरामध्ये आनंदाचे वातावरण राहील. कोणत्याही प्रकारची सकाळी अडचण नाही. दुपारनंतर थोडासा खर्च वाढू शकतो. संध्याकाळी आपल्या जोडीदारासोबत मतभेद होऊ शकतात, त्यामुळे थोडे शांत राहा. शारीरिक बाबतीत बोलायला गेलं तर आपल्याला डोकेदुखीचा किंवा डोळेदुखीचा त्रास सायंकाळी जाणवू शकतो. एकंदर आजचा दिवस आपल्यासाठी सर्वसाधारण आहे. आजसाठी आपणास उपाय पांढऱ्या रंगाचे फूल वाहत्या पाण्यात सोडावे आणि आजसाठी दिवसाची शुभता आहे आपल्यासाठी 62%. पाचवे नक्षत्र मृग नक्षत्र. सकाळी आपली फसवणूक होऊ शकते, त्यामुळे कोणत्याही प्रकारचे आर्थिक कामे किंवा कायदेशीर कामे सकाळी आपण टाळलेली उत्तम राहील. दुपार नंतरचा कालावधी आपल्यासाठी उत्तम आहे. सामाजिक ठिकाणी मान सन्मान मिळू शकतो. आपल्या शब्दाला महत्व मिळू शकते. कौटुंबिक बाबतीत बोलायला गेलं तर घरातले वातावरण शांत राहील आणि प्रेमाबद्दल म्हणायला गेलं तर आजचा दिवस आपल्यासाठी जोडीदाराबरोबर फिरायला जाण्यासाठी अत्यंत उत्तम आहे, परंतु संध्याकाळी. आजसाठी आपणास उपाय आहे लहान मुलांना पेन्सिल आणि पेन भेट म्हणून द्यावे आणि आजसाठी दिवसाची शुभता आहे एकंदर 68%. सहावे नक्षत्र आद्रा नक्षत्र. सकाळी अनपेक्षित धनलाभ
किंवा लॉटरी लागू शकते. त्यामुळे शेअर मार्केट मधल्या लोकांनी आज 2:30 वाजेच्या आत आपल्याला आवश्यक असलेला फायदा आपण घेऊन टाकावा. दुपारनंतर थोडी शारीरिक तक्रार जाणवू शकते. पित्ता संबंधीच्या तक्रारी किंवा हायपर ऍसिडिटी आपल्याला जाणवू शकते. दुपारनंतर आपल्यावरती कदाचित खोटे आरोप लादले जाऊ शकतात. मात्र शांत राहा. उद्या दुपारनंतर त्याच्यामध्ये नक्की मार्ग निघेल, पण आज थोडं शांत राहणं गरजेचं आहे. आजसाठी आपणास उपाय आहे, सरस्वती मातेचे पूजन करून कोणतेही पुस्तक वाचावे. म्हणजे आज लहान मुलांनी विद्यारंभ करायला हरकत नाही आणि ज्यांनाही परीक्षेत यश येत नाही त्यांनी आज दुपारनंतर नक्की अभ्यास करावा. आपल्याला परीक्षेत नक्कीच यश मिळेल. आजसाठी दिवसाची शुभता आहे आपणासाठी 72%. 7वे नक्षत्र पुनर्वसू नक्षत्र. सकाळी थोडं तब्येतीकडे लक्ष देणं गरजेचे आहे. दुपारनंतर आर्थिक धनलाभ होऊ शकतो, जॅकपॉट लागू शकतो. शेअर मार्केट मधल्या लोकांसाठी चांगला कालावधी आहे. मार्केटिंग करणाऱ्या लोकांना दुपारची वेळ अत्यंत उत्तम आहे. कौटुंबिक बाबतीत बोलायला गेलं तर घरामध्ये दुपारनंतर काहीतरी धार्मिक कार्यक्रम होऊ शकतो. प्रेमाबाबतीत बोलायला गेलं तर आज आपल्या जोडीदारासोबत चांगला सुसंवाद लाभेल. एकंदर म्हटलं तर आजचा दिवस आपल्यासाठी उत्तम आहे. आजसाठी आपला उपाय केशरचा टीका कपाळावर लावावा, त्यातल्या त्यात नाभीवर लावावा आणि थोडे केशर घरातून बाहेर जाताना खाऊन जावे. आणि आजसाठी दिवसाची शुभता आहे आपल्यासाठी 85%. 8वे नक्षत्र पुष्य नक्षत्र. सकाळी आपल्याला नशिबाची पूर्ण 100% साथ मिळणार आहे. आजचा दिवस आपल्यासाठी उत्तम आहे. तुमचे आज सामाजिक क्षेत्रामध्ये किंवा कामाच्या ठिकाणी वर्चस्व वाढते आहे. व्यापारामध्ये नवीन व्यापार किंवा व्यवसाय सुरू करण्यासाठी आजचा दिवस खूप उत्तम आहे. शारीरिक बाबतीत बोलायला गेलं तर आज आपल्या शरीरामध्ये चांगली इम्प्रुव्हमेंट म्हणजे आजारामधून चांगली इम्प्रुव्हमेंट होऊ शकते. आज आपल्याला अत्यंत बरे वाटेल. आजचा दिवस आपल्यासाठी अत्यंत शुभ आहे. आजसाठी आपला उपाय आहे, शनीचे दर्शन घेऊन शनीला पिवळ्या रंगाची मिठाई अर्पण करावी. आणि आजसाठी दिवसाची शुभता आहे आपल्यासाठी 88%. 9वे नक्षत्र अश्लेषा नक्षत्र. आज सामाजिक ठिकाणी आपला जनसंपर्क वाढू शकतो. आपल्याला त्यातून भावी आयुष्यामध्ये फायदा होईल. विद्यार्थ्यांसाठी आज वसंत पंचमीचा दिवस असल्यामुळे बौद्धिक क्षमता चांगली वाढेल. आज आपण सरस्वती मातेचे पूजन नक्की करावे. आर्थिक बाबतीत बोलायला गेलं तर आपल्याला परदेशातून काहीतरी येणी येतील किंवा परदेशी व्यवसाय करण्याच्या चांगल्या संधी उपलब्ध होऊ शकतात. प्रेमाबाबतीत बोलायला गेलं तर आपल्या आयुष्यामध्ये आज नवीन जोडीदार येऊ शकतो. म्हणजे जे लोक सिंगल आहेत किंवा ज्यांचे लग्न झालेले नाही त्या लोकांसाठी आज चांगली स्थळ किंवा आयुष्यामध्ये चांगला व्यक्ती नक्की येऊ शकतो. आजसाठी आपला उपाय बुधाचे स्मरण करून ओम बुम बुधाय नमः या मंत्राचा 108 वेळेस जप करावा. आणि आजसाठी दिवसाची शुभता आहे आपल्यासाठी 95%. आजचा दिवस आपलाच आहे. 10वे नक्षत्र मघा नक्षत्र. सकाळी आपल्याला हाडांची किंवा कमरेची व्याधी किंवा कमरेचे दुखणे जाणवू शकते. दुपारनंतर आर्थिक परिस्थिती आपल्या मित्रांमुळे थोडी सुधारेल. कौटुंबिक बाबतीत बोलायला गेलं तर आपल्या वडीलधाऱ्या लोकांच्या तब्येतीकडे थोडीसे लक्ष द्या. थोडी काळजी वाटू शकते. आजसाठी आपला उपाय आपल्या गुरुचे स्मरण करून आपल्या गुरूंनी दिलेल्या गुरुमंत्राचे जप निश्चित करावा. अन्यथा कोणत्याही आपण इच्छित गुरूंच्या मंदिरात जाऊन किंवा दत्तगुरूंच्या मंदिरामध्ये जाऊन त्यांचे दर्शन घ्यावे व पिवळ्या रंगाचे फुल व्हावे. आणि आजसाठी दिवसाची शुभता आहे आपल्यासाठी 38%. आज थोडी काळजी घ्या. 11वे नक्षत्र पूर्व फाल्गुनी नक्षत्र. आज आपल्याला सकाळची वेळ अत्यंत उत्तम आहे. आपल्या आयुष्यात आलेल्या नव्या व्यक्तीला आपण आज नक्की प्रपोज करू शकतात. त्याला आपलेसे करण्यासाठी सकाळची वेळ उत्तम आहे. मात्र दुपारनंतर त्यांच्यासोबत वेळ घालवू नका, गैरसमज होऊ शकतात. त्यामुळे सकाळच्या उत्तम वेळेचा नक्की फायदा घेणे गरजेचे आहे. शारीरिक बाबतीत बोलायला गेलं दुपारनंतर शारीरिक प्रकृती थोडी नाजूक राहील. व्हायरल इन्फेक्शन होण्याची शक्यता आहे. सामाजिक बाबतीत बोलायला गेलं संध्याकाळी कोणत्याही सामाजिक कार्यांमध्ये सहभाग घेऊ नका, अपमान होऊ शकतो. त्यामुळे दुपारनंतरचा कालावधी आपल्यासाठी चांगला नाही. महत्वाची कामे आणि आवश्यक कामे दुपारच्या आत म्हणजे सकाळी 2 पर्यंत केलेली उत्तम राहील. आजसाठी आपला उपाय आहे कोणत्याही देवीला 5 लवंगा व्हाव्या. आणि आजसाठी दिवसाची शुभता आहे आपणासाठी 40%. 12वे नक्षत्र उत्तरा फाल्गुनी नक्षत्र. कामाच्या ठिकाणची लोक आपल्याला नावं ठेवू शकतात. शिवाय लांबच्या कौटुंबिक नातेवाईक लोकांकडनं सुद्धा आपल्याला काहीतरी मानहानी होऊ शकते. त्यामुळे सामाजिक आणि कौटुंबिक क्षेत्रापासून थोडे दूर राहिलेले चांगले राहील. फक्त आपल्या जवळच्या लोकांसोबत आपण आजची वेळ घालवलेली आपल्यासाठी उत्तम राहील. दुपारनंतर सरकारी कामांमध्ये चांगले यश संपादन होऊ शकते.
नोकरीमध्ये दुपारनंतर चांगली चलती राहील, आपला बॉस आपल्यावरती आनंदी राहील. संध्याकाळी आपल्याला शारीरिक आणि मानसिक दोन्ही आराम मिळणार आहे. आजसाठी आपणास उपाय आहे, तांब्याच्या भांड्यातून पाणी प्यावे. आणि आजसाठी दिवसाची शुभता आहे आपणासाठी 68%. 13वे नक्षत्र हस्त नक्षत्र. सकाळी आपली आर्थिक परिस्थिती उत्तम आहे, व्यापारामध्ये गल्ला भरणार आहे. दुपारनंतर पैशाची गुंतवणूक कुठे करू नका, नाही तर अडचण येऊ शकतात. आपल्यासाठी आज सकाळचीच वेळ उत्तम आहे, दुपारनंतर गोष्टी आपल्यासाठी चांगल्या नाही. आपल्या कुटुंबामधील आईशी किंवा आजीशी किंवा बायकोशी आपण कोणत्याही प्रकारचा आज वाद करणे आपल्यासाठी त्रासदायक घडू शकते. मानसिक ताण वाढू शकतो, थोडी काळजी घ्यावी. आजसाठी आपणास उपाय आहे, चंद्राचे आज सायंकाळी व दुसऱ्या दिवशी सायंकाळी दोन्ही दिवस चंद्राचे दर्शन घ्यावे आणि ओम सवित्रे नमः या मंत्राचा 108 वेळेस जप करावा. आणि आजसाठी दिवसाची शुभता आहे आपणासाठी 55%. 14वे नक्षत्र चित्रा नक्षत्र. सकाळी आपण मोठे धाडस करणे आपल्यासाठी घातक असू शकते. दुपारनंतरच्या वेळेमध्ये मात्र आपला विजय नक्की आहे. सायंकाळी आपली सामाजिक प्रतिष्ठा देखील वाढू शकते. प्रेमाबाबतीत बोलायला गेलं तर दुपारनंतरचा कालावधी उत्तम आहे. आपल्या आयुष्यात आलेल्या नवीन जोडीदाराला आपण आपल्यासाठी लग्नासाठी प्रपोज करू शकतात. किंवा आज संध्याकाळी विवाह इच्छुक लोकांसाठी नवीन स्थळ येऊ शकते. शारीरिक बाबतीत बोलायला गेलं तर संध्याकाळची वेळ आपल्यासाठी उत्तम आहे. आजसाठी आपणास उपाय आहे, मारुतीच्या मंदिरामध्ये मारुतीला शेंदूर वाहावा व आपल्या कपाळाला देखील मारुतीचा शेंदूर लावावा. आणि आजसाठी दिवसाची शुभता आहे आपल्यासाठी 62%. 15वे नक्षत्र स्वाती नक्षत्र. आर्थिक कमिशन मधून आज फायदा मिळेल, म्हणजे दलाली करणाऱ्या लोकांसाठी आजचा दिवस अत्यंत उत्तम आहे. सेल्स सेक्टर मध्ये काम करणाऱ्या लोकांना आजचा दिवस फायदेशीर राहील. आपले टार्गेट आज नक्की पूर्ण होऊ शकते. आज दुपारनंतर मायग्रेनचा त्रास जाणू शकतो, म्हणजे डोकेदुखी आणि पित्ता संबंधित तक्रार येऊ शकतात. त्यामुळे थोडे शांतनाने दुपारनंतर उत्तम राहील. गुप्त शत्रूंपासून आज संध्याकाळी त्रास होऊ शकतो, त्यामुळे थोडे आपल्या जवळच्या लोकांपासून सांभाळून राहणे आपल्यासाठी गरजेचे राहील. आज थोडा स्वतःला आणि कुटुंबाला वेळ देणे गरजेचे आहे. आजसाठी आपणास उपाय आहे, सरस्वती देवीचे स्मरण करून आणि सरस्वतीचे दर्शन घेऊन ओम सरस्वती देवेय नमः या मंत्राचा 108 वेळेस जप करावा. आणि आजसाठी दिवसाची शुभता आहे आपल्यासाठी 65%. 16वे नक्षत्र विशाखा नक्षत्र. घरात आज मंगलमय कार्यक्रम असू शकतो. घरात कौटुंबिक वातावरण उत्तम राहील. दुपारनंतर सोने किंवा चांदीच्या गोष्टींमध्ये आपण गुंतवणूक करू शकतात. धनलाभ होऊ शकतो. आज आपला जोडीदार आपल्यावर खुश राहील, त्यामुळे प्रेमासाठी देखील आजचा दिवस अत्यंत उत्तम आहे. एकंदर म्हणते तर आजचा दिवस आपल्यासाठी अत्यंत शुभ आणि उत्तम आहे. आजसाठी आपणास उपाय आहे, गरजू व्यक्तींना पिवळे कपडे दान करावे किंवा आज घराच्या बाहेर निघताना पिवळे वस्त्र घालून बाहेर पडावे. आणि आजसाठी दिवसाची शुभता आहे आपल्यासाठी 80%. 17वे नक्षत्र अनुराधा नक्षत्र. सकाळी आपल्याला जुने मित्र भेटीस येऊ शकतात. सामाजिक क्षेत्रामध्ये त्यांच्याकडनं आपल्याला चांगली मदत होऊ शकते. आज आपण स्वतःच्या हिमतीवरती आणि आपल्या बुद्धी कौशल्यावरती चांगल्या बाबतीत यश मिळवणार आहात. शारीरिक बाबतीत बोलायला गेलं तर आपले जुने आजार आज बरे होण्याचे संकेत आहेत. आजचा दिवस आपल्यासाठी उत्तम आहे. आज प्रेमामध्ये नाते घट्ट होणार आहे. आजसाठी आपणास उपाय, पिंपळाच्या झाडाचे दर्शन घेऊन पिंपळाच्या झाडाला चिमूटभर हळद व्हावी. आणि आजसाठी दिवसाची शुभता आहे आपल्यासाठी 85%. 18वे नक्षत्र ज्येष्ठा नक्षत्र. सकाळी कामाचे कौतुक होणार आहे आणि दुपारी विद्यार्थ्यांना स्पर्धेमध्ये चांगले यश संपादन होऊ शकते. आर्थिक बाबतीत बोलायला गेलं तर आपल्याला आर्थिक परिस्थिती आज उत्तम राहील. व्यवसायासाठी उत्तम कालावधी आहे. कौटुंबिक बाबतीत बोलायला गेलं तर आपल्या बंधू आणि भगिनींचे आपल्याला चांगले प्रेम लाभेल. आजचा दिवस एकंदर म्हणतात तर आपल्यासाठी अत्यंत शुभ आहे. आजसाठी आपणास उपाय आहे, पक्ष्यांना हिरवे मूग भिजवून मग खाण्यास द्यावे. आणि आजसाठी दिवसाची शुभता आहे आपल्यासाठी 98%. 19वे नक्षत्र मूळ नक्षत्र. शारीरिक बाबतीत बोलायला गेलं तर पायाला आणि कमरेला काहीतरी दुखापत होऊ शकते, त्यामुळे थोडी काळजी घ्यावी. आर्थिक बाबतीत दुपारनंतरची परिस्थिती उत्तम राहील. सकाळी कोणत्या प्रकारची मोठी गुंतवणूक किंवा उधारी देणे आपल्यासाठी घातक ठरू शकते. सायंकाळी सामाजिक बाबतीत आणि कौटुंबिक बाबतीत आपणासाठी उत्तम कालावधी आहे. आज एकंदर साधारण दिवस आहे. आजसाठी आपणास उपाय आहे, काळ्या कुत्र्याला ग्लुकोजचे बिस्किट खाऊ घालावे. आणि आजसाठी दिवसाची शुभता आहे आपणासाठी 35%. 20वे नक्षत्र पूर्वाषाढा नक्षत्र. आज व्यवसायातील आर्थिक येणी वसूल होणार आहेत, त्यामुळे आज आपले अडकलेले पैसे नक्की बाहेर निघतील.
शारीरिक बाबतीत बोलायला गेलं तर आज दुपारनंतर आपल्याला थोडे शारीरिक त्रास जाणवू शकतो. आज आपली गाडी काहीतरी खर्चिक काम काढू शकते, त्यामुळे थोडी काळजी घ्या. संध्याकाळी आपण आपल्या जोडीदाराशी वाद करू नका, नाहीतर आपला जोडीदार आपल्यावर आज रुसू शकतो. आजसाठी आपणास उपाय आहे, दही व साखरेचा नैवेद्य आपल्या घरातील देवाला दाखवावा. आणि आजसाठी दिवसाची शुभता आहे आपल्यासाठी 35%. आज थोडी काळजी घेणे गरजेचे आहे. 21वे नक्षत्र उत्तराषाढा नक्षत्र. आज सकाळी मानहानी होऊ शकते. सामाजिक क्षेत्रासाठी आपल्याला दिवस चांगला नाही. दुपारनंतर आर्थिक बाबतीमध्ये गुंतवणूक करण्यासाठी चांगला कालावधी आहे, परंतु साधारणतः 3:30 नंतर हे कार्य करावे. त्याच्या आत कोणत्याही प्रकारचे काम करणे आपल्यासाठी त्रासदायक असू शकते. संध्याकाळी आपल्याला वडीलधाऱ्या लोकांकडून चांगला आर्थिक धनलाभ आणि आशीर्वाद मिळू शकतो. शारीरिक आरोग्य संध्याकाळी उत्तम राहील. आजसाठी आपणास उपाय आहे, सूर्याला अर्घ्य देताना त्यामध्ये पिवळे फूल टाकावे. आणि आजसाठी दिवसाची शुभता आहे आपल्यासाठी 65%. 22वे नक्षत्र श्रवण नक्षत्र. सकाळी आपल्याला जमिनीच्या व्यवहारातून चांगला आर्थिक धनलाभ होऊ शकतो. दुपारनंतर काना संबंधित तक्रारी जाणवू शकतात. सामाजिक क्षेत्रामध्ये आपल्यावरती खोटे आरोप किंवा खोट्या अफवा आपल्याबद्दल बोलल्या जाऊ शकतात. आज थोडे सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे. आजसाठी आपणास उपाय आहे, महादेवाचे दर्शन घेऊन महादेवाला बेलपान व्हावे. आणि आजसाठी दिवसाची शुभता आहे आपल्यासाठी 45%. 23वे नक्षत्र धनिष्ठा नक्षत्र. सकाळची वेळ आपल्यासाठी आज चांगली नाही, आर्थिक हानी होऊ शकते. आज कोणत्याही प्रकारचे ऑनलाईन कामे करू नका, अडचण येऊ शकते. दुपारनंतर ऊर्जा वाढणार आहे, मात्र फक्त खेळाडूंसाठी आजचा दिवस चांगला आहे. सरकारी क्षेत्रातील काम करणाऱ्या आणि प्रायव्हेट क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांसाठी आजचा दिवस अत्यंत सर्वसाधारण राहील. आपला जोडीदार मात्र आज आपल्यावरती खुश राहणार आहे, त्यामुळे सायंकाळ आपली उत्तम आहे. आपला दूर गेलेला जोडीदार आज आपल्याला भेटण्यासाठी येऊ शकतो. आजचा दिवस त्याच्यासाठी उत्तम आहे. आजसाठी आपला उपाय आहे, लाल रंगाचे फळ दान करावे, म्हणजे डाळिंब आपण दान करावे. आणि आजसाठी दिवसाची शुभता आहे आपल्यासाठी 45%. 24वे नक्षत्र शततारका नक्षत्र. आज सकाळी आर्थिक धनलाभ होऊ शकतो आणि दुपारनंतर शारीरिक त्रास जाणवू शकतो. त्यामुळे दुपारनंतरची वेळ आपल्यासाठी तब्येती बाबतीत उत्तम नाही. सामाजिक क्षेत्रात बोलायला गेलं तर आपल्याला सायन्स क्षेत्रातील आणि तांत्रिक क्षेत्रातील लोकांसाठी उत्तम कालावधी आहे, परंतु शारीरिक बाबतीत आज दुपारनंतरची वेळ उत्तम नाही, त्यामुळे थोडी काळजी घेणे गरजेचे आहे. आजसाठी आपणास उपाय आहे, निळ्या रंगाचे फूल आपल्या आराध्य देवतेला अर्पण करावे. आणि आजसाठी दिवसाची शुभता आहे आपल्यासाठी 65%. 25वे नक्षत्र पूर्व भाद्रपदा नक्षत्र. आध्यात्मिक बाबतीत बोलायला गेलं तर आज वसंत पंचमी असल्यामुळे आपल्याला सकाळची वेळ अत्यंत उत्तम अशी आहे. आर्थिक बाबतीत आपण उत्पन्नाचे चांगले स्रोत आज निर्माण करू शकतात. कौटुंबिक बाबतीमध्ये मुलांना चांगली प्रगती मिळाल्यामध्ये घरामध्ये कौटुंबिक वातावरण अत्यंत उत्तम राहील. प्रेमाबद्दल बोलायला गेलं तर आज आपल्या नात्यामध्ये चांगला गोडवा टिकून राहणार आहे. एकंदर म्हटलं तर आजचा दिवस आपल्यासाठी अत्यंत उत्तम असा आहे. आजसाठी आपणास उपाय आहे, गणपतीचे दर्शन घेऊन गणपतीला केळीचा नैवेद्य दाखवावा आणि सरस्वतीचे देखील पूजन करावे. आणि आजसाठी दिवसाची शुभता आहे आपल्यासाठी 87%. 26वे नक्षत्र उत्तरा भाद्रपदा नक्षत्र. आज भाग्याची आपल्याला चांगली साथ मिळणार आहे. सकाळी आपली अडकलेली कामे नक्की मार्गी लागू शकतात. सामाजिक बाबतीत बोलायला गेलं तर तुमचे नेतृत्व आज चांगल्या प्रकारे सिद्ध होणार आहे. आर्थिक बाबतीत बोलायला गेलं तर आजचा दिवस अत्यंत सुरक्षित आहे, त्यामुळे आपण कोणत्याही प्रकारची मोठी आर्थिक गुंतवणूक चांगल्या प्रकारे करू शकतात. शारीरिक बाबतीत आपल्याला संध्याकाळचा कालावधी देखील चांगला आहे. थोडं थकल्यासारखे जाणवू शकते, परंतु काही हरकत नाही. आजचा दिवस आपल्यासाठी उत्तम आहे. आजसाठी आपणास उपाय आहे, आपल्या गुरुचे दर्शन घ्यावे किंवा गुरुदेव दत्तांचे दर्शन घेऊन त्यांना पिवळ्या रंगाची मिठाई व्हावी. आणि आजसाठी आपल्याला दिवसाची शुभता आहे 85%. 27वे नक्षत्र रेवती नक्षत्र. आज विद्यार्थ्यांसाठी अत्यंत उत्तम असा कालावधी आहे. अभ्यासासाठी खूप चांगला दिवस आहे. आपण कोणत्याही प्रकारच्या स्पर्धा आणि परीक्षांमध्ये आज चांगले यश संपादन करू शकतात. व्यापारामध्ये आज कोणत्याही प्रकारच्या नवीन करारांवरती स्वाक्षऱ्या करण्यासाठी उत्तम दिवस आहे. आर्थिक बाबतीत मोठी गुंतवणूक किंवा मोठी उलाढाल दुपारी नंतर होऊ शकते. एकंदर आजचा दिवस आपल्यासाठी अत्यंत उत्तम असा आहे. आजसाठी आपणास उपाय आहे, लहान मुलांना पेन्सिल आपण भेट म्हणून द्यावी. आणि आजसाठी आपल्याला दिवसाची शुभता आहे 95%. तर हे होते 23 जानेवारी 2026 चे दैनिक नक्षत्र भविष्य. वसंत पंचमीच्या सर्वांना पुन्हा एकदा हार्दिक शुभेच्छा. आणि आपण सर्वांनी आज नक्कीच सरस्वतीचे पूजन करावे.
सरस्वतीला पिवळ्या रंगाची फुले व्हावी आणि आज विद्या आरंभ करायला म्हणजे आज शिक्षणासाठी आरंभ करायला उत्तम दिवस आहे. त्यामुळे आजच्या दिवसाचा आपण सर्वांनी नक्कीच लाभ घ्यावा. चला तर मी आता थांबतो. उद्या पुन्हा भेटूया उद्याच्या दैनिक नक्षत्र फलादेशामध्ये. शुभम भवतु.